संवेदना प्रकाशन प्रकाशित सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा 23 मे 2026 रोजी विरार येथे पार पडला. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक बागवे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील तसेच ज्येष्ठ अभिनेते साहित्यिक नारायण जाधव, ज्येष्ठ कवी साहित्यिक सतीश सोळांकुरकर, प्रकाशक नितीन हिरवे हे उपस्थित होते. हा वाङ्मय प्रकार म्हणून जरी आपण वाचत असलो तरी त्याची सगळी बीज कुठे रोवली गेली आहे तर ती गोष्टी सांगण्यात आणि गोष्टी ऐकण्यात आणि त्यातून उदयाला आलेला हा कथा वाङ्मय प्रकार आणि त्यातलं लघुकथा संग्रह आणि त्यातूनही लघुकथा म्हणजे थेटपणे संवाद साधणारा गोष्ट सांगणारा असा हा वाङ्मय प्रकार की जो खमंग ठसका असं म्हणत सतीश तिरोडकर यांनी अतिशय सुंदरपणे खुसखुशीतपणे कथांमधून मांडलेला आहे. या खमंग ठसका प्रकाशनाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागताकडे वळत आहे. ज्येष्ठ कवी, लेखक आणि साहित्यिक प्राध्यापक अशोक बागवे सरांचं स्वागत करण्याची विनंती मी सतीश तिरोडकर यांना करत आहे. वसई विरार महानगरपालिकेचे महापौर सन्माननीय अजीव पाटील सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सतीश तिरोडकर सरांना करत आहे. सन्माननीय अजीव पाटील सरांचं इथे स्वागत. ज्येष्ठ अभिनेते साहित्यिक नारायण जाधव सरांचं इथे स्वागत करण्याची विनंती मी तिरोडकर सरांना करत आहे. कवी आणि साहित्यिक सतीश सोळांकुरकर सर यांचं इथे स्वागत करण्याची विनंती तिरोडकर सरांना करत आहे. लेखक साहित्यिक दिलीप पाटील सरांचं स्वागत करण्याची विनंती करत आहे. संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे सर यांचं इथे स्वागत करण्याची विनंती तिरोडकर सरांना करत आहे. खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करत आहे. माननीय अशोक बागवे सर, माननीय अजीव पाटील सर, नारायण जाधव सर, सतीश सोळांकुरकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण संवेदना प्रकाशन प्रकाशित आणि सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करावं. सतीश तिरोडकर यांचे हे तिसरे पुस्तक खमंग ठसका लघुकथा संग्रह. या संग्रहात 20 लघुकथा आहेत, तर अनुभवे अंतरी जैसे हा ललित लेखसंग्रह आणि फडताळातली खेळणी या बालकविता संग्रहानंतर खमंग ठसका हा लघुकथा संग्रह वाचकांच्या हाती देताना मनापासून आनंद होत आहे, असे लेखक सतीश तिरोडकर यांनी सांगितले. पहिल्या दोन्ही पुस्तकाचे वाचकांनी भरभरून स्वागत केले, तर दोन्ही पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले. आता खमंग ठसका वाचकांच्या पसंतीला उतरेल. कथा खमंग, चटकदार, चटपटीत आणि ठसका देऊन जाईल यात शंका नाही. लेखक तिरोडकर यांचे मनोगत आपण ऐकूयात. आदरणीय बागवे सर, आदरणीय अजीव पाटीलजी, नारायण जाधव, सतीश सोळांकुरकर, हिरवे सर, पाटील सर आणि आजच्या ज्यांचा वाढदिवस आहे त्या अशा कवयित्री, त्यांची ओळख नाही सांगितली मी सांगतो, कवयित्री अश्विनी भोई, असं म्हणतात की केल्याने देशाटन शास्त्र ग्रंथ विलोकन पंडित मैत्री सभेत संचार तयाने मनुजा चातुर्य येतसे फार. याच्यामध्ये आत्ता जर बघितलं तर पंडित मैत्री आहेच, सभा आहेच, पुस्तकं आहेत, 3-4 गोष्टी आहेत. पुस्तकाचा प्रकाशन समारंभ म्हणजे सगळा गोडगोड आनंदी आनंद असा साधारण सगळीकडेच समज असतो की तसा होतो कार्यक्रम. परंतु याच्यातून काही
विचार जर काही करता आले आपल्याला वेगळे तर का करू नयेत असं मला वाटतं. पुस्तक वाचतो माणूस, तसा माणूस वाचता यायला पाहिजे. माणूस वाचतो तसा निसर्ग वाचता यायला पाहिजे. तुमचं जेवढं समृद्ध जीवन होईल आणि त्या समृद्ध जीवनामध्ये तुम्हाला अनेक अशा गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या समजतील की ज्या तुम्हाला बीज म्हणून आपण त्याचं तुम्ही पुढे लेखन करून कादंबरी, कथा, कविता असं लिहू शकता. माझ्या बाबतीत थोडंसं असं झालं की मला गिर्यारोहणाची आवड असल्यामुळे निसर्गामध्ये मी रमलो. महाराष्ट्रातले जवळजवळ 100-150 किल्ले झाले. हिमालयात 2 मोहिमा झाल्या. हे झालं गिर्यारोहणाच्या बाबतीत. आणि दुसरं सार्वजनिक क्षेत्रामध्ये मला मृणालताई, बापूराव सामंत या लोकांच्या बरोबर काम करायला मिळालं. अर्थात हे मी फार उघड कधी सांगितलं नाही, पण मी त्यांच्याबरोबर बरंच काम केलं. आजच्या माणूस वाचण्यावरून मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा निसर्ग वाचण्यावरून मी एक माझा अनुभव सांगतो. मारुती चित्तमपल्ली आणि आमची गाठभेट भेटत होतो आपण. आणि त्यांनी मला एक सांगितलं, सतीश, तू जेव्हा ट्रेकिंगला जातोस, जंगलात घुसतोस, पशु पक्षी प्राणी किंवा झाड झुडपं बघायला, तेव्हा तुला काय वाटतं? म्हटलं, सर, अगदी मी कोणाला कळणार नाही अशा रीतीने घुसतो जंगलामध्ये. कपडे साधे, सेंट नाही, भडक कपडे नाही, नैसर्गिक हिरवा वगैरे असा ड्रेस. ते म्हणाले, तेच तुला सांगतो, निसर्ग वाचनाचा जर वेळ असेल तर पहिले हे समजून घे, तू जेव्हा गुपचूप आत पाऊल टाकतोस तेव्हा सगळ्या जंगलाला खबर लागलेली असते तू आताशी. एवढं ते पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं कम्युनिकेशन असतं की तू आल्याचं सगळ्या जंगलाला कळलेलं आहे, तुलाच कळलेलं नाही. तर तू हे जरा स्वतंत्ररित्या अभ्यास करायचा. पण तो माझ्याच्याने पुढे काही तेवढा अभ्यास झाला नाही. पण निसर्ग वाचन हा एक माणसाच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो याची मला खात्री आहे. दुसरं मनुष्य वाचन. इथे बसलेली जी मंडळी आहेत ना, ती खरोखर बागवे सरांच्या भाषेत मराठीमध्ये जेन्युइन आणि जेनियस अशी आहे. बागवे सर म्हणजे नवीन लेखकांचे आधारस्तंभ. कोणीही त्यांच्याकडे जावं, सांगावं की मला पुस्तक काढायचं, ते म्हणतील स्क्रिप्ट आणलं का, वाचतील, मार्गदर्शन असं करतील. ते पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत ते त्याची साथ सोडणार नाहीत. आणि अशी व्यक्ती जी निस्वार्थपणे काम करते असे आमचे बागवे सर आहेत. कधीही कोणीही त्यांचं दार ठोकवावं. सोळंकूरकर सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सतीश नावाची माणसं चांगलीच असतात, मला माहिती आहे. गंमत म्हणजे हा म्हणजे आदराने म्हणतो, हा महाराष्ट्रातला ज्येष्ठ साहित्यिक जेव्हा एखाद्या खेडेगावात जत्रेत पुंगी वाजवत हिंडतो अख्ख्या रस्त्याने आणि त्याचा आनंद घेतो, म्हणजे जीवन कसं जगावं हे त्यांचे जे 2 गुरु आहेत, 2 टोकाचे, पाडगावकर आणि ग्रेस, ह्यांच्यामध्ये कसरत करत करत सांगा कसं जगायचं या माणसाने. आणि हा माणूस आहे ना, मानवी चुंबक आहे. एकदा खेचलं की तो सोडतच नाही. म्हणजे तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोळंकूरकरांनी सोडवल्या. आणि सोळंकूरकरांच्यामुळे मी ही 3 पुस्तकं लिहायला लागलो किंवा झाली हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. एक सुसंस्कृत आणि राजकारणी, थोडंसं विरोधाभास आहे ना, खूपच विरोधाभास आहे. सुसंस्कृत आणि राजकारणी थोडा विरोधाभास आहे. पण विरोधाभास ज्यांच्यामध्ये एकवटलाय ते
माझ्या 80 अक्षरेचं प्रकाशन इथे झालं. आता महापौर आहेत त्यावेळेला राजीव पाटील होते, ते आले. त्यांना तिथे बोलवायला मी गेलो. म्हणाले पुढच्या माणसाला कोणाला उठवू नका, मागे जागा आहे, मी तिथे बसतो. आता सुद्धा त्यांना निमंत्रण द्यायला मी गेलो होतो. प्रकाश पाटलांच्या बरोबर भेट झाली नाही, परंतु तिथल्या माणसाने सांगितलं 11ला गाडी टच होईल. 11ला गाडी टच झाली. महापौर उतरले. मागे लवाजमा नाही, 4-5 पुढे 4-5 मागे. फोटोग्राफर नाही बाजूला हो सांगायला, सध्या पद्धत आहे असं माझा फोटो काढण्याचा. अतिशय साधा सामान्य माणूस आणि खूप काही करू शकेल असं मला का वाटलं. मला पहिल्या दिवसापासून जेव्हा मी त्यांना भेटलो की हा माणूस योग्य आहे, हा नेता नाही, हा कार्यकर्ता आहे. आणि ते खरं करून दाखवतील याबाबत मला काही शंका नाही. माझं थोडक्यात मत असं आहे की आप्पांच्या खजिन्यातला एक नायाब हिरा म्हणजे राजीव पाटील, नारायणदादा जाधव यांची आणि माझी ओळख एका समारंभात झाली. मी तुम्हाला माणूस कसा वाचायचा आणि कसा म्हणून हे सांगतो, माझ्या बाबतीत नाही सांगत आहे. तिथे ते आले होते. वसुंधरा घाणेकरांच्या गच्चीचा तिथे कार्यक्रम होता. दोघे सन्माननीय पाहुणे सर उपस्थित होते, त्यांचा कार्यक्रम होता. आणि कोणीतरी त्यांना विचारलं, मी बाजूला उभा होतो, माझा परिचय नव्हता. नारायणराव आज काय शिफ्ट नाही का? मधुभाऊ तुम्हाला आठवत असतील, त्यांनी बघितलं असेल. शिफ्ट नाही. म्हणाले ती शिफ्ट आणि पाकिट मिळणार त्याच्यापेक्षा मी इथे रमतो. क्या बात आहे. मी इथे रमतो या अशा कार्यक्रमात. आणि ते माझ्या वाक्य खरोखर घर करून गेलं. आणि म्हटलं हा माणूस आपला आहे, याला मी सोडणार नाही. आणि म्हणून माझ्या या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनीच लिहावी असा हट्ट मी हिरवेंच्याकडे धरला. कारण आयुष्यात एक तत्व माणूस पाळतो, आर्थिक विचार न करता. केवढी मोठी गोष्ट आहे. माणसं वाचायला पाहिजेत. आपण हे बीज मिळतं कोणीतरी. मी माझ्या लेखनाबद्दल जास्त बोलणार नाही. तुम्ही हे पुस्तक वाचा, आवडलं तर कळवा. आणि कळवायला हे करू नका, अनुमान करू नका, मोकळेपणाने कळवा. त्यामुळे लिहिणाऱ्याला आनंद वाटतो की सुधारलं पाहिजे, बरोबर आहे, काय आहे. तर जरूर वाचा, मिळालं तर कळवा. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.